या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत, सारंग त्याच्या खोलीमध्ये असतो आणि तितक्यात ती अस्मी लेप घेऊन त्या ठिकाणी येते. सारंग तिला विचारतो की तू इथे कशासाठी आली आहे, कारण लेप घेऊन तर सावली येणार होती ना. आणि त्यावर अस्मी नाटक करत सांगते की हो सारंग, तीच येणार होती, पण तिला अचानक एक काम आलं आणि त्यामुळे तिने मला इथे पाठवलं. त्यामुळे सारंग नाईलाजाने म्हणतो की ठीक आहे, आणि मग अस्मी त्याच्या हाताला लेप लावून द्यायला सुरुवात करते. आणि त्यावेळी सारंग तिला म्हणतो की आज तू जे धाडस दाखवलं ते धाडस याआधी कानाही दाखवलं, जेव्हा आपण दोघेजण एकत्र असताना आपल्यावर गुंडांनी हल्ला केला होता तेव्हा. आणि त्यावेळी अस्मी नाटक करत म्हणू लागते की सारंग, मला तुला तेच तर सांगायचं आहे की त्यावेळी जी अस्मी होती ती वेगळी होती आणि आत्ता जी अस्मी तू बघतोयस ना ती वेगळी आहे. ती अस्मी कधीच मरून गेली. अरे मी जगन्नाथला साथ दिली, तुझ्याशी खोटं वागले आणि त्याची ना मला खरंच खूप मोठी शिक्षा मिळाली आहे. त्यामुळे आता मी पुन्हा कधी त्या वाटेने जाणार नाही आहे. मला माझी चूक आता समजली आहे. मला फक्त तुझ्यासोबत राहायचं आहे. आणि त्यावेळी सारंग तिला काहीच उत्तर देत नाही आणि मग तो तिला तेथून जायला सांगतो. पण अस्मी नाटक करत म्हणत असते की सारंग, मला माहिती आहे तुला माझ्यासोबत वेळ घालवण्याची, माझा चेहरा पाहण्याची देखील इच्छा नाही आहे. आणि म्हणूनच मग मी आता एक निर्णय घेतला आहे. मी लवकरच हे घर सोडून निघून जाईल आणि माझ्या नवीन आयुष्याला सुरुवात करेल. आणि हे ऐकून सारंग म्हणतो की हे बघ अस्मी, तू इथे आमच्याकडे आसरा मागण्यासाठी आली होतीस आणि आईने तुला आसरा दिला, तुला इथे राहण्याची परवानगी दिली. त्यामुळे आता तू कुठे जायचं, काय करायचं हे आईच ठरवेल. आणि मला खरंच असं वाटतं की जोपर्यंत तुला बाहेरच्या जगात सेफ वाटत नाही तोपर्यंत तू इथेच राहावं. आणि तुला घराबाहेर जा म्हणून सांगणारा मी कोणीही नाही आहे. आई जेव्हा सांगेल तेव्हाच तू इथून जा. आणि ते ऐकून अस्मी खुश होत हो म्हणते आणि मग ती तेथून जाण्यासाठी निघते. पण जाता जाता ती मनाशी म्हणत असते की सारंग, आता मी या घरातून कुठेही जाणार नाही आहे, कारण लवकरच ती सावली तुझ्या आयुष्यातून निघून जाईल आणि मग त्यानंतर तुला माझ्याशिवाय दुसरा पर्याय नसेल. आणि मग शेवटी तूच म्हणशील की थांब अस्मी, आता तू कुठेही जाऊ नको. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सावली चहा करत असते. तितक्यात अमृता आणि सारंग त्या ठिकाणी येतात. अमृता सावलीला म्हणते की मी एक गोष्ट नोटीस केली आहे, गेल्या काही दिवसांपासून तू सारंगला इग्नोर करतेस, असं का? पण सावली घाबरून म्हणते की वहिनी, असं काही नाही आहे. आणि त्यावेळी मग सारंग तिला विचारतो की काल रात्री तू लेप घेऊन का नाही आली, त्या अस्मीला कशासाठी पाठवलं? पण सावली म्हणते की मला एक काम होतं म्हणून, आणि ती त्या दोघांकडेही दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करते. परंतु अमृता आणि सारंग तिला काही असं करू देत नाही. ते दोघेही तिला विचारत असतात की सावली, काय झालं आहे, तुला कशाचं टेन्शन आहे का? पण सावली त्यांना काही सांगतच नाही. आणि मग शेवटी अमृता म्हणते की आता तुम्ही दोघे एक काम करा, बाजारात जा आणि छान भाजी घेऊन या, कारण आता घरात कोणतीही भाजी शिल्लक नाही आहे. आणि त्यामुळे मग नाईलाजाने सावली होकार देते. सारंग तिचा हात पकडूनच तिला बाहेर घेऊन जाण्यासाठी निघतो, पण सावली पटकन तिचा हात सोडवते. त्यामुळे सारंगला आणि अमृताला विचित्रच वाटते. दुसरीकडे ती अस्मी विचार करत आउट पर्यंत आलेली असते. तिला रात्री घडलेला प्रकार आठवतो आणि ती म्हणू लागते की काल रात्री ती सावली खरंच इथे जेवण करण्यासाठी आली होती की दुसऱ्या कोणासाठी तरी जेवणाचं ताट घेऊन आली होती. आणि मग ती सरळ त्या आउट हाऊसचा दरवाजा उघडते, मात्र त्यावेळी आतमध्ये कोणीही नसते. अस्मी सगळीकडे एकदा व्यवस्थित पाहणी करते, पण तिला कोणीच दिसत नाही. परंतु तेथून बाहेर पडत असताना तिला ताराच्या साडीचा पदर दिसतो आणि मग ती हसतच तेथून बाहेर पडते. तर इकडे ताराला प्रश्न पडतो की या अस्मीला कळलं तर नाही ना की मी इथे लपली येते. दुसरीकडे सावली आणि सारंग भाजी घेत असतात आणि मग खरेदी झाल्यावर ते दोघेजण घरी जाण्यासाठी निघतात. पण अचानक एक माणूस सारंगला येऊन धडकतो आणि मग सारंगवरच दादागिरी करायला सुरुवात करतो. सारंग त्याच्याकडे दुर्लक्ष करतो, पण तो माणूस मुद्दामहून सारंगला त्रास देतो आणि त्यामुळे सारंगही चिडतो आणि त्या ठिकाणी त्या दोघांचीही हाणामारी व्हायला सुरुवात होते. सारंग त्या माणसाला पुरून उरतो, पण मग दुसरा माणूस चाकू घेऊन त्या ठिकाणी येतो आणि हे पाहून सावली घाबरते. पण सारंग त्या माणसाचाही हात पकडतो आणि त्याच्याच गळ्याला तो चाकू लावतो आणि त्यामुळे ते गुंड खूपच घाबरतात. पण तितक्यात त्यातील एकाला फोन येतो आणि तो म्हणू लागतो की ठीक आहे बॉस, आम्ही याला सोडून देतो, यांना अजून एक संधी देऊन बघूयात. आणि मग ते तेथून पळून जातात. आणि या सगळ्या प्रकारामुळे सावली खूप घाबरते. त्यानंतर सारंग तिला गाडीत बसायला सांगतो आणि तो एका मीटिंगबद्दल फोनवर बोलू लागतो.
पण गाडीत बसल्यानंतर सावलीला पुन्हा एकदा त्या आकारचा फोन येतो. तो सावलीला धमकी देत म्हणत असतो की मी आज तुझ्या सारंगला मारून टाकणारच होतो, पण शेवटी म्हटलं की ठीक आहे, आपण सावलीला एक संधी देऊयात, कारण तिने अजून कोणालाही काही सांगितलेलं नाही आहे. पण यापुढे जर तू सारंगसोबत बाहेर आलीस ना तर मग मी त्याला मारून टाकेल. आणि हे ऐकून सावली खूप घाबरते. दुसरीकडे ती अस्मी ऐश्वर्याला घेऊन आउट हाऊसमध्ये येते. ऐश्वर्या तिला विचारत असते की काय झालं आहे, तुम्हाला इथे का घेऊन आली. आणि मग अस्मी ऐश्वर्याला तिथेच लपलेली तारा दाखवते. आणि जेव्हा ऐश्वर्या ताराला पाहते तेव्हा ती खूपच खुश होते. ती हसतच तिच्याकडे बघू लागते. तर तारा घाबरूनच बाहेर येते आणि त्यावेळी सोहम आणि बबलूसुद्धा त्या ठिकाणी येतात. आणि ऐश्वर्याला आणि ताराला एकत्र पाहून त्या दोघांना घामच फुटतो. दुसरीकडे सारंग सावलीला पुन्हा पुन्हा विचारत असतो की तुला कशाचं टेन्शन आहे का, तू माझ्यापासून काही लपवतेस का. पण सावली काही सांगत नाही. दुसरीकडे सोहम ऐश्वर्याला विनंती करत म्हणत असतो की वहिनी तू प्लीज कोणालाही काही सांगू नको. परंतु ऐश्वर्या म्हणते की तुला माहिती आहे ना मॉममध्ये आणि हिच्या आईमध्ये काय घडले ते, आणि तू हे सगळं मॉमच्या विरोधात जाऊन करतोयस का. मग आता मला त्यांना सांगायलाच हवं. आणि मग त्यानंतर ती आणि अस्मी लगेच बाहेर पडतात आणि त्या आउट हाऊसला सुद्धा बाहेरून कडी लावून घेतात. त्यामुळे आतमध्ये असणारे हे तिघेजण खूप घाबरतात. दुसरीकडे सारंग अनेकदा सावलीला विचारतो की सावली काय झालं आहे, तुझ्या चेहऱ्यावर इतकी भीती का दिसते. पण ती सावली काही सांगायला तयारच नसते. सारंग तिला वेगवेगळ्या पद्धतीने विचारण्याचा प्रयत्न करतो, पण तरीही सावली तोंड उघडत नाही. आणि मग शेवटी ते दोघेजण घरी जाण्यासाठी निघतात. इकडे तारा, सोहम, बबलू घाबरलेलेच असतात. काय करायचं त्यांना सुचत नाही. आणि मग सोहम सावलीलाच कॉल करायचं ठरवतो. दुसरीकडे सारंग सावलीला सांगतो की मी आता इथून ऑफिसला जातो, तू घरी जा. आणि त्यावर सावली हो म्हणत त्या गाडीतून खाली उतरते. पण मग त्यानंतर तिला सोहमचा फोन येतो. सोहम तिला सांगतो की वहिनी तू प्लीज पटकन घरी ये, कारण ऐश्वर्या वहिनीला सगळं कळलं आहे आणि आता ती मॉमला सांगण्यासाठी गेली आहे. त्यामुळे सावली घाबरते आणि लगेच घरी जाण्यासाठी निघते. दुसरीकडे ऐश्वर्याने घरातील सगळ्यांनाच हॉलमध्ये एकत्र बोलावलेले असते. सारंग, नील आणि राजकुमार देखील त्यांच्या मीटिंग सोडून घरात आलेले असतात. सगळेच जण तिला विचारत असतात की काय झालं आहे. आणि त्यावेळी ऐश्वर्या म्हणते की जे काही घडलं आहे ना ते खूप महत्त्वाचं आहे आणि हे सगळं मला आपल्या अस्मीने निदर्शनास आणून दिलं. आणि ते ऐकून तिलोत्तमा म्हणते की ऐश्वर्या जे काही झाले ते प्लीज स्पष्टपणे सांग. आणि त्यावेळी ऐश्वर्या म्हणते की मॉम तुम्हाला माहिती आहे का, भैरवी वजेची मुलगी तारा वजे आपल्या आउट हाऊसमध्ये आहे. सोहमने तिला इथे आणलंय. आणि हे ऐकून घरातल्यांना मोठा धक्काच बसतो. त्यांच्या पायाखालची तर जणू जमीनच सरकते. तिलोत्तमा ऐश्वर्याला पुन्हा विचारते की तू हे जे काय बोलतेस ते खरं आहे का. आणि त्यावेळी ऐश्वर्या म्हणते हो मॉम, मी आणि अस्मीने ताराला, सोहमला आणि बबलूला आउट हाऊसमध्ये लॉक केलं आहे. आणि हे सगळं काही ऐकून तिलोत्तमा तर खूपच चिडते. ती म्हणत असते की मी त्या भैरवीला ठामपणे सांगितलं होतं की या सगळ्या कटकारस्थानामध्ये माझ्या घरातले लोक सहभागी नाही आहेत, पण इथे माझ्याच मागे कारस्थान सुरू आहे. आणि मग ती रागातच तिकडे जाण्यासाठी निघते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.